शेडोळ येथे तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न। निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे कैलासवासी प्रतिमा धुमाळ यांच्या स्मरणार्थ श्री मोहन धुमाळ साहेब यांच्या वतीने तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आजची महिला आत्मनिर्भर आहे की नाही या विषयावर तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक तथा माजी प्राचार्य दिलीपराव धुमाळ साहेब हे होते। उद्घाटक म्हणून सुधीर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक निलंगा, प्रमुख पाहुणे सुनील रेतीजवाड, पोलीस निरीक्षक औसा, प्रमुख उपस्थित संजीव कदम, प्राचार्य महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ सुरेंद्र धुमाळ, महाराष्ट्र विद्यालय निटूर प्रभाकर धुमाळ, सुरेश धुमाळ, उत्तमराव धुमाळ, जयहिंद कदम आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते। तालुक्यातून एकूण 22 संघ या स्पर्धेसाठी आले होते। सर्व संघाने चांगल्या पद्धतीने विषयाला अनुसरून अनुकूल व प्रतिकूल बाजूने आपले मत मांडले। यामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपरावजी धुमाळ उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून जाधव क्लिनिकचे डॉक्टर उद्धव जाधव उपस्थित होते। डॉक्टर वसुदेव साहेब उपस्थित राहून त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। तालुक्यातून प्रथम येण्याचा मान महाराष्ट्र विद्यालय शेडोळ या शाळेला मिळाला। तालुक्यातून द्वितीय महाराष्ट्र विद्यालय चिंचोली सया खान, तालुक्यातून तृतीय जय भारत विद्यालय डाबका यांना मिळाला। प्रथम पारितोषिक 3100 रुपये, स्मृतिचिन्ह, चषक व ढाल। द्वितीय पारितोषिक 2100 रुपये, तृतीय पारितोषिक 1100 रुपये देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन श्रीमती उत्सुर्गे मॅडम, श्री सय्यद सर यांनी केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पाटील सर व आभार विद्यालयाचे प्राचार्य श्री संजीव कदम सर यांनी मांडले व कार्यक्रम संपन्न झाला।
अंतर्गत महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ कैलासवासी कुमारी प्रतिमा मोहनराव धुमाळ यांच्या स्मरणार्थ श्री मोहन श्रीपती धुमाळ यांच्या वतीने तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे। आजच्या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे आजची महिला आत्मनिर्भर आहे की नाही। सदर कार्यक्रमाकरिता आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते, पण मी सर्वप्रथम या ठिकाणी येण्याकरिता काही कामानिमित्त उशीर झाल्याने सर्व आयोजकांची व विद्यार्थ्यांची या ठिकाणी क्षमा मागतो। आज आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून जमलेले आहात। सर्व शाळेचे विद्यार्थी, सर्व आयोजक, सर्व शाळेचे प्राध्यापक, शिक्षक या ठिकाणी जमलेले आहेत। आपण जी आपल्या विद्यार्थ्यांमधील जी कला गुण आहे त्या कला गुणांना आपली कला दाखवण्यासाठी कुठेतरी एक स्टेज मिळालं पाहिजे। तर हे या ठिकाणी आपल्याला आपल्यातली जी क्षमता आहे किंवा आपलं जे आपल्या जी वादविवाद करण्याची जी कला आहे तर ते या ठिकाणी दाखवून या ठिकाणी परीक्षक पण आहेत। या विषयाला आपण कुठल्या पद्धतीने मांडतो आणि किती चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणार आहात हे आपल्यातील मत या ठिकाणी दिसून येते व तुम्हाला या ठिकाणी गुणांकन देऊन यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय जे काही पारितोषिक ठेवले असतील ते तुम्हाला मिळतील। या ठिकाणी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त दिसत आहे, तर याच्यावरूनच दिसून येते की महिला ही आत्मनिर्भर आहे की नाही। पूर्वी एकेकाळी मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त राहायची शाळेमध्ये। नंतर शासनाने बऱ्याच योजना काढल्या, बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा काही निर्बंध आणले काही गोष्टींवर। तेव्हापासून महिलांची संख्या आणि महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलेही क्षेत्र राहिले नाही की त्या ठिकाणी महिलांनी प्रगती केली नाही किंवा त्या ठिकाणी महिला कार्यरत नाहीत। मला तर असं वाटत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांचं कार्य करून आपल्या राज्याच्या व देशाच्या विकासामध्ये ते खूप मोठं त्यांचं योगदान देत आहेत। तरी आपल्याला बराच वेळ झालेला आहे, आपण सर्वांनी बराच वेळ वाट पाहिली। या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी बोलवले त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो व सर्व विद्यार्थी व जे स्पर्धक आहेत त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तीन मान्यवरांचा सत्कार झालेला आहे। सन्माननीय विकासजी पाटील माजी सरपंच शेडोळ यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय बुद्धिबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। विकासजी पाटील। साहेब आणि कदम साहेब
या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो आणि अशा चांगल्या प्रकारचे उपक्रम आपण राबवत आहात त्याच्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो. नाहीतरी आजकाल एखादा कार्यक्रम म्हटला की गाणे आले, डान्स आले, ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्याला तुमच्या गावानं छेद दिलेला आहे आणि छेद देऊन वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळं लहान मुलामध्ये बोलण्याची डेअरिंग वाढते. ती सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक मुलाला संभाषण कौशल्य आलंच पाहिजे आणि जोपर्यंत त्याला एखादं व्यासपीठ उपस्थित होत नाही तोपर्यंत त्याला संभाषण कौशल्य येत नाही, असं माझा अनुभव आहे. खूप लोक असतात की जे कागदावर हुशार असतात पण ते पब्लिकला बोलू शकत नाहीत, आपलं मत व्यक्त करू शकत नाहीत आणि मत व्यक्त करायला हिंमत लागते आणि ती एका दिवसात येत नाही हिंमत. तर त्यासाठी तुम्हाला कुठेतरी व्यासपीठ उपलब्ध व्हायला पाहिजे. जे धुमाळ साहेबांनी इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्हाला एक संधी मिळालेली आहे. त्या व्यासपीठामुळे त्याचा तुम्ही नक्की चांगला वापर करसाल आणि निलंगा पोलीस स्टेशन मार्फत तुमचं गाव आमच्याकडे येतं. कधी काय मदत लागली, काही एखादा सामाजिक उपक्रम असेल आम्हाला नक्की सांगा, आम्ही आपल्याला मदत करू. वेळेत नाहीतरी मी थांबलो असतो पण वेळेच्या अभावामुळे मला जावं लागतंय. मलाही नक्कीच आवडलं असतं वक्तृत्व स्पर्धा ऐकायला आणि मुलांचे विचार ऐकून घ्यायला. त्यातनं मलाही 2 गोष्टी शिकता आल्या असत्या, परंतु काही कारणामुळं मला जावं लागतंय. मी आपली माफी मागतो. माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलंगा प्रतिनिधी चंद्रकांत पाटील.